जाम जिगर अस्मानी, लढ्यात दिसू दे पाणी, झटक्यात फिरू दे डाव नवा शर्फीचा, घुमू दे ते आभाळी थाप, उडू दे जरा थरकाप, कळू दे जगाला रंग तुझ्या। मुळीक ज्वेलर्सचे सर्वे सर्वा माननीय श्री सुनील शेठ मुळीक यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मुळीक ज्वेलर्स पवित्र परिवार। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या हालचाली वाढल्या। विराज नाईक यांनी घेतला युवक कार्यकर्त्यांचा मेळावा। पक्षांतर केलेल्या नेत्यांना कायदा धाब्यावर बसून अभय दिले जात असल्याचा केला आरोप। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी काशीबाई देवप्पा मुळीक सभागृह विटा येथे युवक राष्ट्रवादीच्या माध्यमातून आयोजित राज्य रक्षण युवा प्रशिक्षण शिबिर नुकतेच संपन्न झाले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर यांनी केले। यावेळी शिराळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष BK नाईकवाडी सर, सांगली जिल्हा वक्ता प्रशिक्षण सेलचे अध्यक्ष संतोष जाधव सर यांनी मार्गदर्शन केले। आभार जिल्हा कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी मानले। कार्यक्रमाचे संयोजन संभाजी मोरे, धनंजय टेके यांनी केले। या प्रसंगी बाळासाहेब पाटील, संदीप मुळीक, माणिकराव पाटील, नितीन दिवटे, मनोहर चव्हाण, अजित जाधव, रमेश मोहिते, सुवर्णा पाटील, भूमी कदम, अस्मिता मोरे, नानासाहेब मंडलिक, महेश फडतडे, निखिल गायकवाड, गणेश कदम, तात्या निकम, महादेव फडतरे, सचिन मेटकरी, शरद मुळीक, मनोज मंडले यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते। पहा विराज नाईक काय म्हणाले। पक्ष घेऊन गेल्याबद्दल काय हरकत नाही। अशी जरी परिस्थिती आता निर्माण झाली तरी देखील ठराविक कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते अजून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपल्या पक्षाशी निगडीत आहेत आणि म्हणून याचं सगळ्यात मोठं श्रेय हे निश्चितपणे आदरणीय जयंत पाटील साहेबांना जाते। आताची राजकीय आता आपण बघतोय ह्या 2-3 महिन्यामध्ये लोकसभेचे इलेक्शन लागले। लोकसभेचे इलेक्शन तोंडावर आल्यापासून काही लोकांनी सर्वे या ठिकाणी काढले की ह्या महाराष्ट्रामध्ये 48 सीट ज्या आहेत त्या सीटामध्ये सगळ्यात जास्त कुणाचे खासदार त्या निमित्ताने निवडून येतील। सुरुवातीला एकनाथ शिंदेने बंड केला, त्याच्या आधी एक सर्वे काढला, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त संख्याबळ त्या ठिकाणी दिसत होती। त्यानंतर एकनाथ शिंदे तिकडे गेले, त्या लोकांची आकडेवारी संख्या ही तेवढीच आहे। त्यानंतर आता अजित पवार तिकडे गेले, तरी देखील महाविकास आघाडीच्या निवडून येणाऱ्या खासदारांची संख्येबळ सर्वेनुसार काढणाऱ्या आकडेवारी जर आपण बघितली तर ही तेवढीच राहत्या। यातून एक गोष्ट निश्चितपणे आपल्या लक्षात येते की लोकांची आत्ताची निवडणूक हे कुठल्या पक्षाच्या 2 पक्षामध्ये नाही, तर आत्ताची ही निवडणूक सर्वसामान्य लोक आणि केंद्र सरकार ह्याच्या विरोधात ही येणारी लोकसभेची निवडणूक म्हणा किंवा येणाऱ्या विधानसभेची निवडणूक म्हणा। कारण की लोकांच्या मध्ये खूप मोठ्या पद्धतीने लोक अस्वस्थ आहेत। लोक आता बोलायला लागले की कशा पद्धतीने आताची राजकीय वाटचाल चालल्या। आता सत्तेत असलेले पक्ष, सत्तेत असलेली लोक, सरकार जरी किती जरी ताकदीने सांगत असतील की हे सर्वसामान्य लोकांचं सरकार आहे, तरी वस्तुस्थिती निश्चितपणे तशी नाही। हे ईडीचा धाक दाखवून बाकी केंद्रीय शासनाच्या अनेक योजनांच्या किंवा अनेक त्या ठिकाणी असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या त्या आमदारांना धाक दाखवून त्या ठिकाणी आमदार वळवण्याचं काम त्या निमित्ताने करण्यात आलंय आणि निश्चितपणे हे सर्वसामान्य लोकांचं सरकार हे अजिबात नाही। मागच्या महिन्यामध्ये राम मंदिरचं उद्घाटन त्या निमित्ताने झालं। आपण सगळे लोक हिंदू आहेत, ते मंदिर त्या ठिकाणी झालं ही भूमिका आपल्या सगळ्यांची होती, आपल्या पक्षाची देखील होती। परंतु पक्ष म्हणून आपली भूमिका अशी होती की प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं जे उद्घाटन केलं त्याचं राजकारण झालं नाही। निश्चितपणे राष्ट्रवादी युवक काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट हे आपण सगळ्यांनी निश्चितपणे
ह्या गोष्टीकडे लक्ष घेतलं पाहिजे, ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता अजिबात कामा नये अशी भूमिका त्या निमित्तानं आपण या ठिकाणी मांडली पाहिजे. मध्ये तलाठी भरतीचा त्या ठिकाणी निकाल आला. आपल्या सगळ्यांनी बघितलं की महाराष्ट्रामधल्या ग्रामीण भागातल्या कष्टकरी गोरगरीब मुलं त्या ठिकाणी तलाठी भरतीची परीक्षा ही गेल्या 2, 3, 4 वर्षापासून त्या परीक्षेची प्रयत्न किंवा तयारी करत होते. त्या परीक्षेची तयारी केल्यानंतर त्याची फी भरायची, ते सगळं केल्यानंतर निकाल ज्यावेळी येतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की 200 मार्काच्या पेपरमध्ये 220 आणि 230 हे गणन त्या मुलाला त्या ठिकाणी भेटलं. म्हणजे पैकीपेक्षा जास्त जर त्या ठिकाणी गुण भेटत असतील तर आपण याच्याकडे विचार केला पाहिजे की कशा पद्धतीनं परीक्षा ही आजकालच्या काळामध्ये मॅनेज व्हायला लागली. आणि म्हणून याकडे दुर्लक्ष करणं निश्चितपणे गरजेचं नाही. कारण की ती परीक्षा घेत होती TCS कंपनी, ही एक प्रायव्हेट कंपनी आहे आणि ह्या प्रायव्हेट कंपनीला ह्या राज्य सरकारने ठेका दिला होता की तुम्ही ह्या पक्ष घ्या, ह्या परीक्षा घ्या, परीक्षेचा निकाल तुम्ही डिक्लेअर केला आणि त्याच्यापेक्षा धक्का